शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांना वंचितकडून लोकसभेची ऑफर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वंचितकडून ज्योती मेटे यांना विचारण्यात आल्याची माहिती आहे आणि ज्योती मेटे या बीडमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत। त्यांनी आधी फडणवीसांची भेट घेतलेली होती, त्याचबरोबर 2 वेळा शरद पवारांची भेट घेतलेली होती आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्या उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात होती। पण अखेर सोनवणेंना बीडमधून उमेदवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केलेली आहे। तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार या पंकजा मुंडे आहेत आणि अशामध्ये आता ज्योती मेटेंना वंचितकडून लोकसभेची ऑफर गेल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि तसंच झालं। त्यांनी ही ऑफर स्वीकारली आणि वंचितकडून त्या लोकसभेच्या रिंगणामध्ये बीडमध्ये उतरल्या तर मात्र बीड लोकसभेची निवडणूक ही तिरंगी होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटेंना वंचितकडून लोकसभेची ऑफर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर वंचितकडून ज्योती मेटे यांना विचारण्यात आल्याची माहिती समोर येते आणि बीडमधून लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी ज्योती मेटे या इच्छुक आहेत। त्यामुळे आता ज्योती मेटे वंचितची ऑफर स्वीकारणार का ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।